चला मैत्रिणींनो, कोणतंही शुभ कार्य याच्याशिवाय तर अजिबात पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आम्ही सुद्धा मस्त असं आरतीचं ताट तयार केलं होतं आणि आता पुढच्या तयारीला लागणार होतो. पहिल्यांदा तर मुहूर्तमेढीची पूजा करायला घेतली होती सगळ्यांनी मिळून. पहिल्यांदा मान असतो तो म्हणजे ज्यांच्या हातचा मुहूर्त निघलाय त्या मावशींचा, आणि त्यांनी पहिल्यांदा मुहूर्तमेढीची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आरती ओवाळून नैवेद्य सुद्धा दाखवून घेतला. त्याच्यानंतर आमची काकी मुहूर्तमेढीची पूजा करत होती. अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून मुहूर्तमेढीची पूजा आणि आरती करून घेतली. त्याच्यानंतर तोरण सुद्धा आलं होतं लगेचच, आणि तोरण सुद्धा आम्ही दरवाजाला लावून घेतलं. दोन्ही दरवाजांना तोरण लावायचं होतं, त्यामुळे मामा आणि मामांचा मुलगा दोघे मिळून इथं तोरण लावत होते. साईज थोडीशी चुकली होती आमची, त्यामुळं बराच वेळ लागला तोरण बसवायला, आणि फायनली एकदाच हे तोरण आम्ही लावून घेतलं दरवाजावरती. एकदम भारी वाटत होतं, लग्नघर शोभत होतं. आणि अशा पद्धतीनं तोरण लावून झालं आणि आम्ही इकडं तयारी करायला बसलोय, ते म्हणजे डेकोरेशनची, हळदीच्या. आणि जात्याभोवती आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. इकडं सगळीजण कामात आहेत. आम्ही पाकळ्या ज्या कट करून दिल्यात त्यापासून अशा पद्धतीने डेकोरेशन केलं. काही जण पानं कट करत होते, काही जण फुलांच्या पाकळ्या कट करत होत्या. ही माझी बहीण विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात हार घालत होती. तिने स्वतः हे हार तयार केले होते. त्याच्यानंतर इकडे एक साधं जातं आम्ही ठेवलं होतं, त्याच्यावरती हळद दळत होतो आम्ही सगळी मिळून. हळद दळण्यासाठी वगैरे आम्ही ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्या सगळ्या होत्या हळद दळत होत्या. त्याच्यानंतर आता आमच्या घरच्या लोकांचा नंबर होता हळद दळण्याचा, म्हणून इकडे आमच्या आई, काकी, आत्या वगैरे बसलेल्या आहेत हळद दळण्यासाठी. आणि या झाल्या. त्याच्यानंतर मग आम्ही बसलो होतो. आम्ही सुद्धा हळद थोडी दळली, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फोटोशूट करायचं होतं आम्हाला, म्हणून जिथं डेकोरेशन केलं होतं तिथं फोटोग्राफर म्हणले आता सगळा कार्यक्रम झालेला आहे, तुम्ही ज्या जात्याला डेकोरेशन केलेलं आहे त्या जात्याची थोडीशी आरती करा, पूजन करा आणि आरती ओवाळा. आणि तिथं मी थोडंसं व्हिडिओ घेणार आहे, म्हणून मी तिथं बसले होते. जात्याचं पूजन केलं, आरती वगैरे केली, आणि थोडासा माझा व्हिडिओ फोटो काढले. त्याच्यानंतर आळीपाळीने सगळे बसत होते फोटो काढण्यासाठी, म्हणून इकडे माझ्या पुतण्या सुद्धा बसलेल्या आहेत, स्वरा आणि सृष्टी. घरातल्या आम्ही जेवढ्या बायका होतो त्या सगळ्यांचं इथं बसून व्हिडिओ शूट घेतलं होतं, पण मला ते मोबाईल मध्ये घेता आलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.